राजा राजा काय हरपलंय? आव खा 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 मालक गेले दुसऱ्या बायला पाणी पाजायचं वर खा खाना खाना दिसायलेत का खाली तिकडं पलीकडे बघ राजा दिसायलेत का तर दिसायलेत का येते दादा त्यांची बारी झाली की तुम्हाला आणते तर पाणी पाजून खातावर तुम्ही तुमच्या पहिल्या मालकाच्या होतं हे मालकाच्या इथं होतं कसला डोंगर बरं राजा तुमच्या पहिल्या मालकाच्या इथं डोंगर होता हाय का खायचं तुम्हाला माहिती डोंगराला अय बाईला अरे खाय ना बाबा नुसतं बघायचं लागला सकाळ करून होय खाय ना तू खाय नुसतं उभं राहिला एका जागेवर कसं जरा आयतं गवत खायची सवय लागलेली आहे आता डोंगराला येऊन नुसतं वासच घ्यायलेत काय खाय काव खावा काय खावा राजा तू तरी खायला लागलास त्याला सांग तू खा म्हणून हाय का सगळे डोंगरे जनावर तिकडं बघा इकडं बघा वरी माळावर त्या गडाला हाय तर तिकडं अजून खाली तिकडं लवणाकडे हाय तर सगळे बैलच बैल आहेत त्या तिकडं खालच्या कडेला त्या तिकडं म्हशी येतात 5-7 टोकाच्या तर तुम्हाला काय खायला व्हाय ना वासच घ्यायला लागलात मालक तर तुमचा कदरून गेला सकाळपासून दिसा वासच गेलीत म्हणले बैल दिसायला लागलेत का वरच्या कडेला बघा तिकडे वरच्या कडेला काय करावं काय नाही नवे बैल घेतले म्हणलं डोंगरला आणून सोड्यावर खाते कचा कचा आता कुठं पावसाळ्याची वैरण नाही राहिली काय नाही राहिली खाते म्हणलं वैरण तर ते बघायचं लागले काय डोंगरला येऊन भावतालच बघायलेत भावताल त्यांना नवं दिसायलंय सगळं नवं डोंगरला आल्यावर माणूस 4 घास खातो म्हणून बैल घेऊन पळतोय बैलच खाय ना किती डोंगरला आम्ही खा बाबा गवत कायच करावं ग माझ्यांना वरी तोंड करूनच बघायला लागलेत ना हे आता काय करू नाही मालकाला आणा म्हणा कापून गवत कोणत्या बांधायचं टाका म्हणा आम्हाला तुम्हाला बडबड करीत खायचं राजा अय राजा अरे खाय ना इकडं गवत येऊन आली तरी इकडं गवत येऊन खाय बघा बाबा मालकाला काय करायचंय मला अरे बाबा सुटला घेतला तर माझं काय नाही मला पळायची जागा पुरायची नाही डोंगरांनी कुंकड पळव म्हणून बी कळायचं नाही वडावर करू नका दळावेला हे बघा आम्ही नवे बैल आणले तर हो का हे एक आणि हे एक कसा बघायला लागलाय आम्ही नवे बैल आणले तर आणि ह्यांना डोंगराला खायची माहिती आहे का नाही की नुसतं वरीच बघायला लागले इकडं तिकडं इकडं तिकडं गवत किती गच्च आहे बघा गवत हे काय गवत गुडघ्या इतकायला गवत आहे पण ह्या बैलाला खायचीच माहिती नाही आणून बांधले तर सकाळ धरून आता 2-2:30 वाजत आले तर ह्यांना खायची सगळ्या माहिती नाही नुसतेवर तोंड करून बघायला लागले तेव्हा काय ह्यांच्यावरलं काय आपण खावा का आणि आयतं गवत कुठून कापून आणून टाका रोज महिन्यावर कमरा एवढा गवताचं गट्टुडं घेऊन येतंय बिचारायचं मोडन कंबर गिबर हा का हे बैल ह्यांना मालकाची माया येते का नाही की काय माहिती काय होतंय तर कसं होईल तर हो
आमच्या मालकाचा. आता काय खरं नाही, गवताला तोंड लावायचं नगच म्हणायले. आमच्या दुसरे जुने बैल खाना खाना त्यांनी खाल्लं बी आणि मालकाने आता पाणी पाजायला नेलेत खाली. आता येते नाच ते घेऊन. म्हणले त्यांना आणल्यावर पुन्हा ह्यांना आणतो. ह्यांना पाणी पाजले का नाही काय माहिती बी नाही, म्हणले बी नाहीत. तेव्हा काय कसं बघायला. आता ह्यांनी असं जर वरी तोंड करून उभं राहिल्यावर ह्यांचं काय हिरव्या गावताला बघून काय ह्यांचं पोट भरण का बरं? ह्यांच्या मनाने ह्यांनी खायला पाहिजे. अरे राजा, अय राजा सर द्या काय बघायले. सगळ्या डोंगरला बघून उगा हैराण झालेत. हैराण डोंगर बघून हैराण झालेत. नुसतं डोंगर बघायला लागलेत. हत्तीच्या बाईला म्हणते ना आम्ही कुठं आलो गडे हे. त्या बघा हे बैल नुसतं डोंगर बघतोय. त्या बघा हे बी नुसतं डोंगराचे लोकांचे जनावर चरायला लागलेले बघायला लागले. तर नुसतं खपळ्याला खपळ्या येतो, काहीच खाल्लेलं नाही याने. हा बघा हे काय करावा. टकुरं थांबून घ्यायची बारी झाली बायला पुढं. हे बघा आम्ही नवे बैल आणले तर का हे आणि हे कसा बघायला लागलाय. आता ह्यांना काय करावं बाबा, नेमकं करावंच काय ह्यांना. माझा काय चिवड्यामधला जीव निघा ना. मालकाला खा आणला चिवडा मीच खायल्या. काय हे तर काय खायना. मी मला पाणी पाजून येऊस सगळा चिवडा खाऊन टाकते. बैल पाणी पाजून येऊस मालक. मालकाचा आवाज आहे ना. काल पाताळाला गेले का कुठं गेले. बैल खाली उतरून येऊनच मरायची भारी आहे. अवघड झाला आता. तिकडे नेऊन गिरीत काय पहिलं बरं तर द्या तिकडे गेलेत काय मालक काय इकडे गेलेत. तुम्ही नुसतं डोंगरच बघा रे बाबा, खायचं बघा ना. काय झालंय दगड खातो का दगड. ते बी लागलाय काय खांदायला. मला बी वाटायले बिव का बाबा. बस बसू दे मला बी सावलीला. तुला काय